नमस्कार मुलांनो, मी सुषमा आहे. वर्तुळांच्या मनमोहक विश्वात आपले स्वागत आहे. चाकाच्या पूर्ण गोलाकार किंवा नाण्याचा रूपरेषा तुम्ही कधी पाहिला आहे का? ही रोजची उदाहरणे वर्तुळांचे उदाहरण आहेत, जी आकर्षक भौमितिक आकृत्या आहेत. या धड्यात आपण वर्तुळांची वैशिष्ट्ये आणि गुणधर्म शोधून काढू. त्यांचे रहस्य उलगडणार नाही आहोत आणि त्यांचे महत्त्व समजून घेणार आहोत. या धड्यात आपण वर्तुळाचे केंद्र आणि त्रिज्या याबद्दल जाणून घेणार आहोत. केंद्र एक निश्चित बिंदू म्हणून कार्य करते, तर त्रिज्या वर्तुळातील कोणत्याही बिंदू आणि केंद्रातील अंतर दर्शविते. आपण कॉर्ड्सची संकल्पना देखील शोधू, जे वर्तुळाच्या सीमेवर दोन बिंदूंना जोडणारे रेषा विभागत आहेत. या व्यतिरिक्त आम्ही व्यास शोधू, जो त्रिज्याच्या लांबीच्या दुप्पट आणि परिघ, जो वर्तुळाच्या सीमेची लांबी मोजतो. वर्तुळांचा चमत्कार आणि त्यांचे व्यावहारिक अनुप्रयोग उलगडण्यासाठी सज्ज व्हा. शिकण्याचे परिणाम: केंद्र, त्रिज्या, व्यास आणि परिघ यासह वर्तुळातील प्रमुख घटक समजून घ्या. वर्तुळांच्या संदर्भात स्पर्शी बिंदू आणि सेकंडचे गुणधर्म ओळखा. स्पर्शरेखा, सेकंड आणि तारांच्या लांबीबद्दल प्रमेय लागू करा. स्पर्शे बिंदूची त्रिज्या किंवा लांबी शोधणे यासारख्या वर्तुळांचा समावेश असलेल्या भौमितिक समस्या सोडवा. कीवर्ड: वर्तुळ, केंद्र, त्रिज्या, कॉर्ड, व्यास, परिघ, चाप, क्षेत्र. ठराविक बिंदूंपासून समान अंतरावर असलेल्या सर्व बिंदूंना बनवलेल्या आकृतीला वर्तुळ म्हणतात. केंद्र: स्थिर बिंदू वर्तुळाचे केंद्र म्हणून ओळखला जातो. त्रिज्या: वर्तुळातील कोणत्याही बिंदूपासून निश्चित बिंदूपर्यंतचे अंतर म्हणजे त्रिज्या होय. वर्तुळाच्या मध्यभागी आणि कोणत्याही बिंदूला जोडणारा कोणताही रेषा विभाग त्रिज्या म्हणून ओळखला जातो. कॉर्ड: वर्तुळाच्या सीमेवरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडून बनवलेल्या कोणत्याही रेषेच्या विभागाला कॉर्ड म्हणतात.
चौथा, व्यास. व्यास त्रिज्याच्या दुप्पट असतो. हा वर्तुळातील सर्वात लांब कॉर्ड आहे जो मध्यभागातून जातो. सर्व व्यासांची लांबी सारखीच असते. 5. परिघ. वर्तुळाच्या सीमेवर सीमारेषाच्या लांबीला वर्तुळाचा परिघ असं म्हणतात. 6. आर्क. चाप म्हणजे वर्तुळाच्या परिघावर दोन बिंदूंना जोडणारा वर्तुळाचा भाग. 7. क्षेत्र. वर्तुळाच्या एक चाप व दोन रेडियाना मध्यभागी आर्कच्या शेवटच्या टोकाला जोडून बनवलेल्या क्षेत्राला सेक्टर असे म्हणतात. 8. खंड. वर्तुळाच्या कॉर्ड आणि आर्कने बनवलेल्या क्षेत्राला सेगमेंट म्हणतात. 9. विमानवरील वर्तुळ आणि रेषा. विमानवरील वर्तुळ आणि रेषासाठी 3 शक्यता असू शकतात. पहिले, ते परस्पर विरोधी असू शकत नाही. दुसरा, त्यांचा एक सामान्य बिंदू असू शकतो. या प्रकरणात रेषा वर्तुळाला स्पर्श करते. तिसरा, त्याचे 2 सामान्य बिंदू असू शकतात. या प्रकरणात रेषा वर्तुळ कापते. वर्तुळाची स्पर्शरेषा. वर्तुळाला स्पर्शरेखा म्हणजे वर्तुळाला अगदी एका बिंदूवर स्पर्श करणारी रेषा. वर्तुळातली प्रत्येक बिंदूसाठी त्यातून एक अनोखी स्पर्शरेखा जात असते. सेकंट. वर्तुळाला सेकंट ही एक रेषा आहे ज्याचे वर्तुळाशी 2 बिंदू साम्य आहेत. हे वर्तुळ 2 बिंदूंवर कापते आणि वर्तुळाचा एक सूर तयार करते. सेकंटचा विशेष प्रकरण म्हणजे म्हणून स्पर्शरेखा. जेव्हा त्यांच्या संबंधित रागाचे 2 टोक जुळतात तेव्हा वर्तुळाच्या स्पर्शबिंदूंकडे सेकंटचे एक विशेष प्रकरण म्हणून पाहिले जाऊ शकते. दिलेल्या सेकंटसाठी जास्तीत जास्त 2 समांतर स्पर्शरेखा. प्रत्येकासाठी सिकंट एक वर्तुळाचे तेथे आहेत समांतर असलेल्या नेमक्या 2 स्पर्शरेखा
त्याला आणि वर्तुळाला 2 वाजता स्पर्श करा. अगदी विरुद्ध मुद्दे. दिलेल्या आकृतीवरून आपण खालील मुद्दे पाहू शकता. PQ हा वर्तुळाचा सिकेंट आहे. PQ आणि PQ हे 2 स्पर्शबिंदू आहेत जे PQ ला समांतर आहेत. प्रमेय असे सांगते की कोणत्याही बिंदूवर वर्तुळाला स्पर्शबिंदू संपर्क बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येला लंबवत असतो. इथे O हे केंद्र आहे आणि OP परपेंडिक्युलर XY आहे. प्रमेय पुरावा. बिंदू P वरील वर्तुळाला Q आणि XY केंद्र स्पर्शक असलेल्या वर्तुळ समजा. आता आम्हाला हे सिद्ध करावे लागेल की OP स्पर्शक XY ला लंबवत आहे. आता स्पर्शरेषा XY वरील बिंदू Q चा विचार करा. P व्यतिरिक्त आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे बिंदू OQ मध्ये सामील व्हा. येथे बिंदू Q वर्तुळाबाहेर असावा, कारण जर बिंदू Q वर्तुळाच्या आत असेल तर XY वर्तुळाला स्पर्शबिंदू ठरणार नाही. याचा अर्थ XY एक वर्तुळाचा सिकेंट बनेल. म्हणून OQ सर्कल OP च्या त्रिज्यापेक्षा जास्त असावा. याचा अर्थ असा की OQ ग्रेटर दॅन OP. P वगळता रेषा XY वरील सर्व बिंदूंसाठी ही अट पाळली जात असल्याने OP वर्तुळाच्या मध्यभागापासून रेषा XY च्या बिंदूपर्यंतचा O सर्व अंतरांपैकी सर्वात कमी अंतर असावे. OP XY ला लंबवत आहे. त्यामुळे प्रमेय सिद्ध होते. उदाहरण. केंद्रापासून 5 सेंटीमीटर अंतरावर असलेल्या बिंदू अ पासून स्पर्शवाहिनीची लांबी 4 सेंटीमीटर असल्यास दिलेल्या आकृतीत वर्तुळाची त्रिज्या शोधा. द्रावण. जसे आपल्याला माहित आहे की त्रिज्या स्पर्शतेला लंबवत असते, म्हणून ट्रायंगल ABO हा उजव्या कोनाचा त्रिकोण आहे. दिले आहे AO 5 सेंटीमीटर आणि AB 4 सेंटीमीटर.
पायथागोरसच्या प्रमेय आणि आपण येथे वापरू शकतो. OA स्क्वेअर इज इक्वल टू OB स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. OB स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर मायनस AB स्क्वेअर. फाय स्क्वेअर मायनस 4 स्क्वेअर. $25 minus 16. तर OB स्क्वेअर इज इक्वल टू 9. OB इज इक्वल टू 3. तर दिलेल्या वर्तुळाची त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे. दिलेल्या बिंदूवरून काढलेल्या स्पर्शरेखांची संख्या. पहिले, बिंदू वर्तुळाच्या आतील भागात असलेले तर त्या बिंदूतून जाणारी कोणतीही रेषा सिकेंट असेल. त्यामुळे आता असलेल्या बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाकडे कोणतीही स्पर्शरेखा ओढता येत नाही. दुसरं, जेव्हा वर्तुळावर स्पर्शबिंदू असतो तेव्हा त्यातून जाणारा हा या वर्तुळ नेमका एक स्पर्शबिंदू असतो. तिसरा, बिंदू जेव्हा वर्तुळाच्या बाहेर असतो तेव्हा त्याद्वारे वर्तुळाला अचूकपणे 2 स्पर्शरेखा असतात. बिंदू से P पासून वर्तुळापर्यंत स्पर्शवाहिनीची लांबी बाह्य बिंदूपासून स्पर्शबिंदूच्या विभाग म्हणून परिभाषित केली जाते. P ताणतणावाच्या बिंदूपर्यंत वर्तुळासह. या प्रकरणात PI स्पर्शरेखा लांबी आहे. प्रमेय. बाह्य बिंदूपासून वर्तुळापर्यंत काढलेल्या स्पर्शरेखांची लांबी समान असते. प्रूफ. असे समजा की आपल्याला एक वर्तुळ प्रदान केले गेले आहे ज्याचे केंद्र O आहे आणि P हा वर्तुळाबाहेर वरील बिंदू आहे. आकृतीत दाखवल्याप्रमाणे बिंदू P पासून वर्तुळावरील PQ आणि PR हे 2 स्पर्शबिंदू येथे तयार झाले आहेत. आता आम्हाला PQ इज इक्वल टू PR सिद्ध करावे लागेल. हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला OP, OQ आणि OR मध्ये सामील व्हावे लागेल. कोणत्याही बिंदूवरील वर्तुळाला स्पर्शबिंदू संपर्क बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाच्या त्रिज्येला लंब असतो. या प्रमेयानुसार स्पर्शबिंदू व रेडियई याच्यामध्ये तयार होणारे कोन हे उजवे कोन असतात. तर अँगल OQP आणि अँगल ORP असे 2 उजवे कोन तयार होतात. अशा प्रकारे त्याच वर्तुळाच्या रेडीवरून आपण OQ इक्वल टू OR लिहू शकतो.
सामान्य बाजू OP = OP. म्हणून RHS एकरूपता नियम वापरून ट्रायंगल OQP कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ORP अशा प्रकारे हे PQ = PR देते. त्यामुळे प्रमेय सिद्ध होते. उदाहरण: दिलेल्या वर्तुळात AB ची लांबी शोधा जी बाह्य वर्तुळातील कॉर्ड आहे आणि आतील वर्तुळाला स्पर्शरेखा आहे. आतील व बाह्य वर्तुळाच्या त्रिज्या अनुक्रमे 6 सेंटीमीटर व 10 सेंटीमीटर असते. द्रावण दिलेले आहे. आतील वर्तुळाची त्रिज्या रेडियाई 6 सेंटीमीटर, बाह्य वर्तुळाची त्रिज्या रेडियाई 10 सेंटीमीटर. बिंदू जो स्पर्श बिंदू आहे तो रागाचा मध्यबिंदू असल्याने AT = TB. त्रिज्या स्पर्श रेषाला लंबवत असल्याने तसेच उजव्या कोनाचा त्रिकोण आहे आणि आपण पायथागोरसचा प्रमेय वापरू शकतो. OB² = OT² + TB². TB² = OB² - OT². = 10² - 6². - 36. So TB² = 64. TB = 8 सेंटीमीटर. AB = TB + AT. AB = 8 + 8. AT = BT मुळे AB = 16 सेंटीमीटर. आता लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. वर्तुळ ठराविक बिंदूंपासून समदूर बिंदूंना तयार झालेली आकृती. स्पर्शरेखा एकाच बिंदूंवर वर्तुळाला स्पर्श करणारी रेषा. सिकॅन्ट वर्तुळाला 2 बिंदूंवर छेदून एक सूर तयार करणारी रेषा. प्रमेय स्पर्शबिंदू संपर्काच्या ठिकाणी रेडीला लंबवत असतात. बाह्य बिंदूंपासून वर्तुळापर्यंत स्पर्शरेखांची लांबी समान असते. पाहिल्याबद्दल धन्यवाद.